श्री स्वामी समर्थ. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू असून उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी श्रावणातील शेवटची एकादशी म्हणजेच अजा एकादशी आलेली आहे. तर या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि एक समर्पित व्रत पाळलं जातं. हे व्रत केल्यानं सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा केल्यानं भक्तांना भूताच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि हे व्रत केल्यास आपल्याला मोक्ष देखील प्राप्त होते. अजय एकादशी व्रत कथेचे श्रवण केल्यानं तसेच या दिवशी उपवास केल्यानं आपल्याला अश्वमेध यज्ञाप्रमाणेच लाभ प्राप्त होतो. तर अशा या अजा एकादशीला आपल्याला एक तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे. हे एक पान आपल्याला एका ठिकाणी ठेवायचं आहे. हे पान ठेवल्यामुळं आपल्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहणार आहे. तसेच आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. तर याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं, कारण तुळशी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे आणि त्यामुळं या तुळशीला आपल्या या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं आणि ती अतिशय शुभ मानली जाते. तर या एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे आणि नंतर पिवळ्या रंगाची शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहेत. भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन आपल्याला देशी तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तुमच्या जवळपास भगवान विष्णूंचं मंदिर नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात किंवा शंकराच्या मंदिरात जाऊन देखील हा तुपाचा दिवा लावू शकता आणि पिवळ्या रंगाचं फूल आणि फळ आपल्याला इथं अर्पण करायचं आहे. ही पूजा झाल्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे. ही पूजा झाल्यानंतर आपण विष्णू सहस्त्रनामाचं वाचन देखील करायचं आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये देवपूजा करायची आहे. दररोज जशी देवपूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला देवपूजा करायची आहे आणि आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेची, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि इथं आपल्याला ह्या देशी तुपाचा दिवा लावायचा आहे, फळ फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बसून विष्णू सहस्त्रनामाचे म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसून किंवा जर आपण मंदिरात गेलो असेल तर त्या ठिकाणी बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या नावाचा जप करायचा आहे. 1001 नावाचा जप आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि नंतर दोन्ही हात जोडून आपण या व्रताचा संकल्प करायचा आहे. तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तुळशीचा, तर ह्या तुळशीचा उपाय करण्यासाठी आपण तुळशीचे पान हे आदल्या दिवशीच म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे आणि या एकादशीच्या दिवशी ज्या वेळेला आपण हे विस्तरून विष्णू सहस्त्रनाम वाचन करणार आहोत त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या 1001 नावाचा जप करायचा आहे आणि 1000 नावाचा जप करत असताना त्यावेळेला आपल्या हातामध्ये हे तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे आणि आपली ही पूजा झाल्यानंतर आपले हे 1001 विष्णू सहस्त्रनामाचा जप झाल्यानंतर आपण हे तुळशीचं पान हे आपण ज्या ठिकाणी आपण विष्णूंची पूजा केलेली आहे तर त्या विष्णूंच्या पूजेमध्ये आपल्याला विष्णूंच्या चरणावरती आपल्याला हे पान अर्पण करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, आपल्याला अक्षदा ह्या पिवळ्या रंगाच्या करून व्हायच्या आहेत, अक्षदा व्हायच्या आहेत. तसेच आपल्याला पिवळ्या रंगाचं फूल या ठिकाणी देखील आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला या तुळशीच्या पानाची देखील पूजा करायची आहे. तर आता आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या काळात करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी 9:11 सुरू करायचा आहे. म्हणजेच त्या वेळेपासून ते दुपारी 12:18 पर्यंतच्या काळामध्ये आपल्याला कधीही आपण कोणत्याही वेळेला हा उपाय करू शकतो. तर आता 9:11 पासूनच का, तर या वेळेला लाभ, उन्नती आणि अमृत सर्वोत्तम योग जुळून आलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला या काळातच, या योगातच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जर हा उपाय केला तर भगवान विष्णूंची कृपा, आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी राहणार आहे. तर आपल्याला ही पूजा झाल्यानंतर भगवान विष्णूंच्या चरणावरती आपण हे तुळशीचे पान अर्पण केल्यानंतर आपली सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. दिवसभर आपल्याला निर्जला व्रताचे पालन करायचं आहे, रात्री जागरण करायचं आहे आणि भगवान विष्णूंच्या नावाने ध्यान करायचं आहे. त्याचबरोबर द्वादशी तिथीला सकाळी ब्राह्मणांना भोजन आणि दान दक्षिणा द्यायची आहे. ब्राह्मण भोजनानंतर अजा एकादशीच्या व्रताचं पारायण करायचं आहे आणि स्वतः देखील भोजन करायचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही या तुळशीच्या पानाचा जर उपाय केला तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. तर आता आपल्याला हे तुळशीचे पान एकादशीच्या व्रताचं पारायण झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर आपण हे तुळशीचे पान घेऊन आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी आपल्या महत्त्वाच्या वस्तू ठेवतो, तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. तर हे ठेवत असताना आपल्याला एखादं पिवळ्या रंगाचं सुती कापड घ्यायचं आहे आणि या सुती कापडामध्ये आपल्याला हे पान ठेवायचं आहे. ह्या पानावरती आपल्याला अक्षदा, फूल आणि अक्षदा आणि हळदी-कुंकू आणि फुलं व्हायचं आहे आणि ही पुरचुंडी बांधून आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा आपल्या ज्या ठिकाणी आपण महत्त्वाच्या वस्तू ठेवतो किंवा पैसा अडका ठेवतो, तर त्या ठिकाणी आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे. आपल्याला ही पिवळ्या रंगाची पुरचुंडी आपल्या तुळशीच्या पानाची ठेवायची आहे. तर थोड्या दिवसांनी हे पान सुकल्यावरती आपण इथून काढून आपण नंतर जी एकादशी येईल दुसऱ्या महिन्यातली, पुढच्या महिन्यातील, तर त्या एकादशीला देखील आपण हा उपाय करू शकतो. हा उपाय केल्यानं आपण आणि हे जे पान आहे, तर हे तुळशीचं पान जे आहे, तर ते काढल्यानंतर, ते सुकल्यानंतर आपण हे एक तर आपल्या झाडामध्ये टाकायचं आहे. म्हणजेच आपण ज्या ठिकाणी आपले झाड लावतो, तुळशीचं झाड असू दे, म्हणजे हे आपल्याला मातीमध्ये टाकायचं आहे किंवा आपण एखाद्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे. त्यानंतर आपण पुढच्या एकादशीला पुन्हा हाच उपाय करायचा आहे. यामुळं आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा कायमस्वरूपी राहणार आहे. आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. आणि हा उपाय केल्यानं लक्ष्मी माता कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहणार आहे. आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती असेल तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.